नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटींचा निधी, छोट्या संस्थांसाठी प्रति संस्थान 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू महंत तसेच भाविकांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्यदिव्य आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत सांगितले. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आदींसह अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजनासाठी साधू महंतांनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की साधू महंतांनी जे चांगले काम होत आहे त्याचे कौतुक केले आहे. जे काम अधिक गतीने आणि परिणामकारक व्हायला पाहिजे त्यासाठी सूचना केल्या आहेत. साधू महंतांच्या बैठकीतील सविस्तर चर्चेने कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी निश्चितच मदत होणार आहे. कुंभमेळ्याच्या व्यवस्थेसाठी बृहत नियोजन करण्यात आले आहे. याच बैठकीच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. हे आयोजन अत्यंत दिमागदार स्वरूपात पार पडेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत या कुंभमेळ्याच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असेही सांगितले. भाविकांची सुरक्षा, सुविधा आणि आखाड्यांच्या मागण्यांबाबतही त्यांनी यावेळी निर्देश दिले. या बैठकीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरण केले. बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक येथील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, 13 आखाड्यांचे महंत व साधू उपस्थित होते. यावेळी आखाड्यांचे महंत यांनी विचार मांडले. बैठकीच्या प्रारंभी त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या दर्शनपथाचे भूमिपूजन करण्यात आले. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी पोपटराव देवरे, मुंबई. धन्यवाद.